पूर्ण जबाबदारी ही मालकाची असते. बऱ्याच वेळा असं होतं की कामावरून येत जात असताना रस्त्यावरती किंवा मग काम करत असताना त्या कामाच्या ठिकाणी तुमचा कुठेतरी अपघात होतो आणि अपघात झाल्यानंतर दवाखान्यात गेल्यावरती ऑपरेशन वगैरे करावं लागतं आणि त्या सगळ्याचा खर्च हा तुमच्या अंगावरती येतो. तर अशा पद्धतीचा कुठल्याही ठिकाणी म्हणजे रस्त्यावरती येत जात असताना म्हणजे तो प्रवासाचा जो काही मार्ग असेल तुमचा तो किंवा मग कामाच्या ठिकाणी जर अपघात झाला असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी आणि पूर्ण खर्च हा मालकाचा असतो कायद्याने. त्यामुळे भरपूर लोकांना हे माहीत नाही आणि तो सगळा खर्च त्यांना स्वतःला सहन करावा लागतो. म्हणूनच जर कुठेही तुम्ही असं जर जॉब करत असाल, मग ते कसल्याही प्रकारचा जॉब असो, तुम्ही जरी कंपनीत काम करत असाल किंवा कुठल्या वीटभट्टीवर काम करत असाल आणि तुमचा जर त्या ठिकाणी अपघात झाला, तर त्या मालकाचीच जबाबदारी असते. रजिस्टर्ड असो नसो, काही फरक पडत नाही. कॉम्पेन्सेशन ॲक्ट म्हणजे वर्कमॅन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट हा स्पेशली कामगारांसाठी बनवलेला आहे आणि कामगारांच्या दृष्टीने बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही काम करत असाल, नोकरी करत असाल आणि त्या ठिकाणी जर तुमचा अपघात झाला, तर ही पूर्णपणे मालकाची जबाबदारी असेल. मग त्याच्यामध्ये तुमचा येण्या-जाण्याचा प्रवासाचा जो काही मार्ग असेल, जो वेळ असेल, त्यात जर तुमचा अपघात झाला, तरी पण ते त्यातच इन्क्लूड केलं जाईल. कारण तुम्ही त्या कामासाठी येत-जात करत आहात. हे लक्षात ठेवा. भरपूर लोकांना हे माहीत नाही. त्यामुळे लोकांना ह्याचा त्रास होतो. जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.